आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सकाळी सकाळी आता जयंत जो आहे तो मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर गेलेला असतो. वॉक करायला बाहेर गेलेला असतानाच त्याला रस्त्यावर काही लोक दिसतात, जी काही बॅनर घेऊन उभे असतात. गुड मॉर्निंग जयंत सर अशी, म्हणजे ते बॅनर जे असतात ते खरं तर लावलेले असतात ते म्हणजे इथे असणाऱ्या या जानूने अशा पद्धतीने त्याला इन्व्हिटेशन केलेलं असतं. आणि त्यामुळेच आता जानू जी आहे तिने इन्व्हिटेशन केले म्हटल्यावर तो खूपच जास्त खुश असतो. त्याला वाटतं की चला फायनली आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्याची आज वाट आहे, म्हणजे आज आपल्याला त्या सगळ्या काही गोष्टी अनुभवता येणार आहेत. यामुळेच तो खूप जास्त हॅपी असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भावना आणि सिद्धू हे बोलत असतात. त्याच वेळेला सिद्धूला आता भावना म्हणत असते की तुम्हाला बरं वाटत नसेल ना तर प्लीज तुम्ही येऊ नका. त्यावर सिद्धू म्हणतो की नाही ग मला भावना, आता बरं वाटतंय, आपल्याला जायचं आहे ना, जानूने बोलवले ना आपल्याला, सो आपण जाऊया असंही आता तो बोलत असतो. त्यावर भावना मात्र आता सिद्धूला म्हणत असते की मला ना तुमची ही जी सवय आहे ना ती बिलकुल आवडत नाही. तुम्ही जे काही म्हणताय ना ते आता पुरे करा. म्हणजे तुम्ही मला म्हणालात की जे काही खायचं आहे पहिल्यांदा तुम्ही खाणार आणि मग मी खायचं नाही, हे सगळं काही चालणार नाही असं देखील आता भावना जी आहे ती बोलू लागते. भावना जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असते ना तेव्हा सिद्धू म्हणतो की बरं ठीक आहे. भावनाने कसं बसं सिद्धूला आता समजावलेलं असतं, कारण तिला माहिती की माहेरी काही निलंबरी नसणार आहे. सिंचनाला आता निलंबरीने कॉल केलेला असतो आणि सिंचनाला निलंबरी कॉल करून आता सांगू लागते की आज तुझ्या इकडे काही जर प्रोग्राम आहे बरोबर, तुला तर बोलवलंच असेल ना. हो वहिनी मला माहिती आहे, मी नाही जाणार आहे ग त्यांच्या प्रोग्रामला, कारण मी आता ठरवलं आहे, खूप झालं, कारण मला माहिती आहे जिथे मला किंमत नाही ना तिथे मी जाणारच नाही असंही आता सिंचना जी आहे ती निलंबरीला म्हणते. निलंबरी काडी लावायचं काम करते. त्याच वेळेला सिंचना एक शब्द बोलून जाते की जर मला हरीशने बोलवलं असतं तर मी गेली असते, पण हरीशचा काही मला कॉल वगैरे आलेला नाही आहे असं देखील आता ती म्हणत असते. दुसरीकडे आता जयंत गाडी घेऊन निघालेला असतो. त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण त्याला आज जानूकडे जायचं असतं. जानूने एका ठराविक स्पॉटला या सगळ्यांनाच भेटायला बोलवलेलं असतं आणि तेवढ्यातच ना आता तिथे विश्वा त्याला जाताना भेटलेला असतो. विश्वाची आणि त्याची ठोकर होते. त्याबरोबर विश्वा जो आहे तो खाली कोसळतो. विश्वा आता खाली पडल्याबरोबर जयंत त्याला उचलतो. तर जयंत मात्र आता विश्वाला म्हणत असतो की तू कोणत्या तंद्रीत जातोयस ना हे मला माहिती आहे. तू ह्या भ्रमात राहू नकोस की तुझ्या काहीच गोष्टी मला माहीत नाही. तू जानूला फसवतोयस. बिचारी आमची जानू तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते, पण तू काय आहेस ना या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत असं देखील आता विश्वा हा जयंतला बोलत असतो. त्यावर जयंत त्याला म्हणत असतो की तू आमच्यामध्ये येऊ नकोस, कारण तुझी तेवढी पात्रताही नाही आहे. त्याच वेळेला विश्वा म्हणतो की तू काय चीज आहेस ना हे मला माहिती आहे. आतासुद्धा जयंत तू जानूसोबत ना प्रेमाचं नाटक करतोयस, तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतोयस आणि तुझे खरे रंग आहेत ना ते मी ओळखून आहे काय आहेत ते लग्न झाल्यावर जानूला तर दिसतीलच की तू कसा आहे ते, पण आता विशेष काही अजून दाखवायची गरज तरी मला वाटत नाही आहे, कारण याआधी तू तिला खूप जास्त त्रास दिलाय हे सुद्धा आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता हरीश जो आहे तो आता आपल्या गाडीला स्टार्ट व्हायला सांगत असतो. त्याची गाडी काही केल्या स्टार्ट होत नसते. मग तो म्हणत असतो की अरे सिंचना माझ्यासोबत नाही आहे म्हणून तू चालत नाही आहे का. तो स्कूटीला बोलत असतो. त्यानंतर तो म्हणतो की मला ही स्कूटी घेऊन सिंचनाकडे जायचे, सिंचनाला आणायला. मग तेव्हा लगेच त्याची स्कूटी चालू होते. दुसरीकडे निलांबरी आलेली असते आणि निलांबरी बोलत असते की काय कुठे निघालात. त्यावर मात्र आता हरीश सांगत असतो की काही नाही, सिंचनालाच आणायला जात होतो. मग त्याआधी सिंचनाला आणायला जात आहे का, सिंचनाने तुमच्यासाठी एक निरोप पाठवला आहे, हे बघा तुमच्यासाठी हे दिले पार्सल, ते जरा बघा. मग आता हरीश म्हणत असतो की ओ माझ्या सिंचूने माझ्यासाठी दिले, किती प्रेम करते माझी सिंचू, मला वाटलं होतं भांडण झाल्यापासून मला विसरली की काय माझी सिंचू, असंही आता तो म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की विश्वा जो आहे तो जयंतला खूप घालून पाडून बोलत असतो आणि त्याला त्याची लायकी दाखवत असतो. त्याला म्हणत असतो की तुला जर असं वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू जानूला त्रास देशील अजून, पण जानूला या सगळ्यातून मी वाचवणार आहे, तुझं खरं रूप मी सगळ्यांसमोर आणणार आहे, असं देखील विश्वा आता रागात बोलत असतो. विश्वाचा राग आता भयंकर वाढत चाललेला असतो आणि त्यामुळेच आता जयंत त्याला म्हणत असतो की नाही, पण जयंत तिथे आता बेशुद्ध होऊन पडलेला
गेलेला असतो तर विश्वा त्यावर काहीच रिॲक्ट करत नाही, तो तिकडनं निघून जातो. दुसरीकडे हरीशने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं असतं. तेच आता हरीशला लक्ष्मी म्हणत असते की अरे दार उघड, कुठे राहिला आहेस तू, उघड ना दार. मग आता हरीश दार उघडतो. हरीशला आता विचारलं जातं काय रे तू तर सिंचनाला आणायला जाणार होतास ना. तो म्हणतो काही गरज नाही तिला आणायची. मग आता अरे जी काही भांडणं झाली आहेत ती सोडून द्यायची आणि मार्गाला लागायचं, असा विचार करत बसायचा नाही, हे देखील आता सांगितलेलं असतं. पण आता सिंचनाने जे काही शर्ट हरीशचे पाळलेले असतात ना ते शर्ट आता तो दाखवू लागतो. आणि बघ तू म्हणतेस ना ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरून जायच्या आणि पुढे जायचं, पण तिने माझ्या कपड्यांची अवस्था बघितलीस का कशी केली. मग तुला कशावरनं वाटतं गं हे सगळं काही योग्य असेल, तुला माहिती आहे का ती कशी आहे ते, आणि त्यामुळेच ना मला तिच्याशी बोलायचंही नाही आहे. तेवढं ते जानू तिथे आलेली असते आणि जानू आता म्हणत असते की हे काय चाललंय. मग आता जानूसमोर उगाच तमाशा नको ना, म्हणून लक्ष्मी म्हणत असते की काही नाही गं, ते काय ना की हा जरा कपडे बाहेर काढले होते ह्याने आणि तेच कपडे तो विचारत होता की कोणते घालू आणि सिंचनानेच त्याच्यासाठी शर्ट घेतात, असं काहीसं आता खोटं ती बोलत असते. पण दुसरीकडे आता हरीश म्हणत असतो की आई तिच्यापासून काय लपवायचं, माझी आणि सिंचनाची भांडणं झाली आहेत ना ती सरळ सरळ तिला सांगून टाकायला हवीत, कारण तिच्यापासून तरी तिच्या सिंचनाचं खरं रूप लपून कशाला राहायला हवं, जे काही आहे ते तिला सरळ आणि स्पष्ट सांगायला हवं, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे जो हरीश आहे त्याला मात्र लक्ष्मी म्हणत असते की ज्या काही गोष्टी आहेत त्या मागे सोड आणि चल नव्याने आता आपण या सगळ्यांमध्ये पुढे जाऊया, नको इतका विचार करू, असं देखील आता हरीशला लक्ष्मी सांगून समजावू लागते. आता तिथे जिथे बोलवलेलं असतं ना त्या मुख्य लोकेशनला सगळीजणं पोचलेली असतात. तेव्हाच ना आता तिथे वीणा संतोषही आलेले असतात. तर ह्यांना कसं कसं बी आणलेलं आहे, बरं झालं बाबा आणलंच ते, आता सगळीजणं एकत्र आहेत म्हटल्यावर बरं झालं. पण आता ही जानू नेमकी काय करणार आहे हा प्रश्नच सगळ्यांना असतो. आणि जानू ही उत्सव मूर्ती आहे आणि जानूच तिथे नसते, मग जानू कुठे आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण जानू अजूनही नसते. जयंतही विचारतो आल्यानंतर की जानूने मला बोलवलं आणि जानूच इथे नाही आहे. मग सगळीच जण वाट बघत असतात की जानू कुठे राहिली. तेवढ्यातच जानू तिकडनं येते आणि जानू जेव्हा येते ना तेव्हा जानूने आता खूप सुंदर असं गाणं गायला सुरुवात केलेली असते. तिचं जे नेहमीचं गाणं नको चंद्र तारे ते वालं गाणं ती गात असते आणि तेव्हाच ती जयंतच्या जवळ येते, कारण तिला आता जयंतला प्रपोज करायचं असतं. प्रपोज करण्यासाठी ती आता आपल्या मनातील भावना जयंत समोर व्यक्त करत असते. जयंतला ती आता म्हणत असते की तुझ्यापासून मला लांब जायचं नाही आहे, गाणं संपूर्ण त्याच्या गोलभोवती फिरून पूर्ण करते. हे सगळं बघून सिद्धू आणि भावनासुद्धा खूप जास्त खुश होतात. तर इकडे जानू जी आहे ती म्हणत असते की मला ठरवले मी, म्हणजे माझ्या म्हणजे मनामध्ये ना फक्त एवढंच होतं की माझा जो होणारा नवरा असेल आणि आपलं जे कपल असेल ते मला असं वाटत होतं की माझ्या आईवडिलांसारखं असावं, म्हणजे माझे आईवडील हे माझ्यासाठी एक बेस्ट कपल आहेत आणि त्यांच्यासारखंच मलाही माझा लाईफ पार्टनर हवा होता आणि अगदीच मलाही तसाच लाईफ पार्टनर भेटला आहे, असंही ती आता म्हणत असते. आणि जेव्हा आता हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे खूप जास्त आनंद लक्ष्मीला होत असतो. तीही विचार करते की चला फायनली या दोघांचंही बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे, हे असंच व्हायला हवं असंच वाटत असतं. तर दुसरीकडे मात्र आता हरीश जो आहे तो पण तिथेच असतो आणि अजूनही सिंचना काही आलेली नसते. नीलांबरीने काडी लावायचं काम मात्र एकदम जबरदस्त असं केलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं भावना आणि सिद्धू बघतच राहतात. जानूने आता त्याला सांगितलेलं असतं की माझ्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी तुम्ही स्वीकारणार आहात आणि त्याचसोबत मला ना असा नवरा पाहिजे होता की तो माझ्या सगळ्या सकट मला स्वीकारेल. सोबतच तुम्हाला सांगू का की मला ना खूपच जास्त खरं तर हे वाटत असतं की कधी माझं सगळं काही व्यवस्थित होईल, पण आज आहे ना मी इतकी हॅप्पी आहे ना की माझ्या सगळ्या काही गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत, त्यातच मला खूपच जास्त आनंदी आहे. कारण मला असं वाटत होतं की माझा नवरा हा बेस्ट असावा आणि आज
मी त्यामध्येच खूप जास्त खुश आहे की तुम्ही माझ्यासाठी इतके बेस्ट आहात म्हणून. मग दुसरीकडे मात्र आता जानू जे जे काही बोलत असते ते बोलल्यानंतर जानू आता अक्षरशः गुडघ्यावर बसलेली असते आणि गुडघ्यावर बसून ती आता जयंतला प्रपोज मारते आणि जयंतच्या बोटामध्ये अंगठीसुद्धा देते. मग आता जयंतसुद्धा खुश झालेला असतो आणि जयंतने सुद्धा आता एक अंगठी जानूच्या बोटामध्ये घातलेली असते आणि जयंत तिला म्हणत असतो की खरंच आज एक वेगळाच आनंद झाला, मला तू कायमची भेटली, मग तुम्ही मला आयुष्यभर सांभाळणार ना, हे देखील जानूने जयंतला विचारलेलं असतं. तर जयंत म्हणतो की का नाही, आयुष्यभरासाठी मला तुझी सोबत हवी आहे, हे देखील आता म्हटलेलं असतं. त्यामुळे आता जानू जी आहे ती खूपच जास्त खुश असते. तर दुसरीकडे आता दोघंही जण एका सुंदर अशा रोमॅन्टिक गाण्यावर नाचू लागतात आणि जेव्हा ते दोघंही जण नाचत असतात ना, तेव्हा मात्र तेच तिथे आता सिंचना आलेली असते आणि सिंचनामध्येच आल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की सिंचनाला नेमकं काय झाले. सिंचना अगदीच तवतवत तिथे आलेली असते. आता तिला ना या हरीशचा राग आलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की हरीशने तिला बोलवलं नाही, सोबतच हरीशसोबत ती लक्ष्मीचा सुद्धा अपमान करते. म्हणजेच ती आता लक्ष्मीला सुद्धा बोलत असते की तुमच्याकडनं तर मला काही अपेक्षाच नव्हती, मुळात तुम्ही काय आहात ना हे मला कळलेलं आहे, असंही आता ती बोलत ते. त्याचबरोबर ती म्हणते की आता खूप झालं, आता पाणी माझ्या डोक्यावरून जाते, कारण आतापर्यंत ना बऱ्याच गोष्टी सहन केल्या, पण इथून पुढे मला कोणतीही गोष्ट आहे ना तुझी सहन करायची नाही आहे, असं बोलून ती आता खूपच जास्त चिडलेली असते. आणि जेव्हा तिचा अंत होतो ना, तेव्हा मात्र हरीश म्हणत असतो की बस झालं, पुरे झालं, इथे तमाशा नकोय सिंचना. मग सिंचना म्हणते का इथे का तमाशा नकोय, का तुझ्या घरच्यांपासून लपवतोय का, आपली भांडणं कशावरनं झाली येते, कळू दे की त्यांनाही आपली भांडणं कशावरनं झाली येते. आणि असं बोलून आता ती चिडते आणि मात्र आता ती लक्ष्मीला सुद्धा खूप काही सुनावते. लक्ष्मीला तिने जमिनीचे पेपर घेतलेले असतात ना, ते सुद्धा आताच कळतात आणि तिने लक्ष्मीच्या अंगावर ते असे पेपर फेकून टाकलेले असतात आणि म्हणत असते की तुमच्या रूममधनं ना ते पेपर मीच चोरले, खरं तर ना मला ह्या गोष्टीच मुळात मान्य नाही आहेत. आणि असं बोलून ती आता चिडलेली असते आणि ती सगळ्यांवरचे आरोप याला लक्ष्मीवर करू लागते आणि लक्ष्मीमुळेच आमचा संसार जो आहे उद्ध्वस्त झाला आहे. प्रत्येक वेळेला त्याला आईच पाहिजे असते, बायको म्हणून बायकोसाठी काहीतरी कर, प्रत्येक वेळेला मी तुझ्यासाठी सगळं सहन करते, एकत्र कुटुंबात राहायला आले, एवढ्या मोठ्या घरात राहणारी मी तरीसुद्धा तुझ्यासाठी ॲडजस्ट केली, एकच वॉशरूम 7-8 जण वापरत होते तेही मी ॲडजस्ट केलं. खूप घालून पाडून ती आता लक्ष्मीला आणि हरीशला बोलत असते. हरीशचा यावर संताप होतो आणि हरीश जो आहे तो मात्र आता लगेच सिंचनाला म्हणत असतो की पुरे झालं, आता तुझा आणि माझा काहीच संबंध नसेल, इथून पुढे मला तुझ्याशी बोलायचंही नाही आहे, तुझं तोंडही मला दाखवू नको. या भाषेतच आता हरीश जो आहे तो सिंचनाला बोलू लागतो. त्यावर सिंचना आता हरीशला म्हणत असते की तुला काय समजायचं ते समज, तू आधी माझ्या आईचे. हरीश म्हणतो की पाय जोपर्यंत धरत नाही ना तोपर्यंत तुझी माझ्या आयुष्यात जागा शून्य आहे, हे देखील डायरेक्टली हरीशने आता सांगितलेलं असतं. हरीश जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता सिंचनाला धक्का बसतो आणि सिंचना हरीशकडे आता पाहतच राहते. तिच्यासाठी हे सगळं काही नवल होतं. सिंचना निघून जाते तर नीलांबरीसुद्धा तिच्या मागोमाग जाते. नीलांबरी आता सिंचनाचे कान भरते. बघितलंस का, तुझी किंमत काहीच नाही आहे गं, पण नको वाईट वाटून घेऊस तू. पण सिंचनाला वाईट वाटत असते की तिने आता तिथे जाऊन तमाशा घातलाय. हे सगळं ना फक्त तिने नीलांबरीच्या सांगण्यावरनं केलेलं असतं, पण तिला आता वाईट वाटत असतं, कारण तिला आता कळून चुकलेलं असतं की हरीश काही आपल्याला माफ करणार नाही, आपला संसार मोडलाच म्हणून समजा, कारण ती जाऊन खूप काही लक्ष्मीला बोललेली होती आणि ते सहनशक्तीच्या मर्यादा पलीकडचं होतं. नीलांबरी आता तिला सांगत असते की तू काही चुकीचं बोललीस असं मला वाटत नाही, तू जे काही बोललीस ती परफेक्ट बोलली आहेस, त्यामुळे तू स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस, असं देखील ती आता म्हणते आणि तिला समजावत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी सांगून समजावत असते ना तेव्हा सिंचना म्हणते की खरंच ना माझं योग्य आहे ना, का मी काही चुकीचा निर्णय घेतला आहे, नाही सगळं काही योग्य आहे, असं देखील आता ती सांगत असते. नीलांबरी म्हणत असते की तू काळजी करू नको, तुला जर काही वाटलं तर माझ्याशी बोल, आणि तुला माहिती आहे का आता हे जे काही झालं आहे ना ते सगळं तर भावना घरी जाऊन सांगणारच आहे, मग आईलाही कळेल, मग आता काय करायचं
तू नको काळजी करू, मी सगळी परिस्थिती हँडल करून घेईन. दुसरीकडे लक्ष्मीला या सगळ्याचा धक्का बसलेला असतो. लक्ष्मीला एका खुर्चीवर पटकन बसवलं जातं आणि त्याच वेळेला आता लगेच संतोषचं सुरू होतं. संतोष म्हणत असतो की बघितलं का, ह्या सगळ्या पेपरचे आरोप माझ्यावर टाकले होते की हे पेपर मी घेतलेले आहेत, मी घेतलेले नसतानासुद्धा. आणि तेव्हा तर अक्षरशः जेव्हा शाळीग्राम चोरले होते घरातले, तेव्हा मला पोलिसात दिलं होतं, जेलमध्ये ठेवलं होतं, अक्षरशः रात्रभर मला मच्छराने खाल्लं होतं. मग आता हिने ही चोरी केली तर हिला माफ करायचं का? नाही, हिला पण शिक्षा व्हायला पाहिजे आणि हिला पण लवकरात लवकर पोलिसात तुम्ही द्या, असं देखील आता सांगितलं जातं. मग आता हिला पोलिसात द्यायला सांगितल्याबरोबर इकडे मात्र आता काहीच डोकं काम करत नसतं, काहीच कळत नसतं. तर लक्ष्मी बोलत असते की गप्प बसा, पण आता संतोषला इथे थांबायचं नसतं. वीणा म्हणत असते की तुम्हाला जायचे तर तुम्ही जा, पण मी काही तुमच्यासोबत येणार नाही. पण संतोषने तमाशा घातलेला असतो. संतोष म्हणतो की तुला माझ्यासोबत यावंच लागेल, मी बाकी तुझं काही ऐकणार नाही आहे. आणि असं बोलून तो आता तिच्यावर आवाज चढवत असतो. मग तो तिला म्हणतो की बघ, आता जर तू माझ्यासोबत नाही आलीस तर माझ्या घरात तू कधीच पाऊल ठेवायचं नाही. तुला राहायचं आहे ना बिनधास्त, तू ह्यांच्यासोबत ह्यांची नोकरानी बनून राहा. मग लक्ष्मीला वाईट वाटतं, कारण लक्ष्मीने बघितलेलं असतं की ऑलरेडी ना तिच्या एका मुलाचा संसार जो आहे तो मोडताच जमा आहे. मग आता तिला असं वाटत असतं की निदान दुसऱ्या मुलाचा संसार तरी व्यवस्थित असायला हवा. म्हणूनच ती आता लगेच जाऊन समजावू लागते वीणाला आणि म्हणते की प्लीज तू जा. तेव्हा वीणा जायला तयार होते. दुसरीकडे विनोद अजूनही विश्वाला भेटायला आलेला नसतो, म्हणून विनोदला विश्वा कॉल करत असतो की तू कुठे राहिला आहेस, तू का आला नाही आहेस. त्यावर आता तिकडे जयंत येतो आणि जयंत म्हणतो की तू ज्याला शोधतोय ना तो काही तुला भेटायला येणार नाही. मग थोडं विश्वाला वेगळं वाटतं. मग आता जयंत जो आहे तो म्हणत असतो की थांब, तुला समजेलच. मग आता आणि ते जयंतने अशा पद्धतीने ज्या विनोदला बेदम मारलेलं असतं, त्यामुळे विनोदचा एक व्हिडिओ लगेचच इथे विश्वाच्या मोबाईलमध्ये येतो. त्यामध्ये विनोद सांगत असतो की मला खरंच खूप जास्त वाईट वाटलेलं आहे, खरंच ना मला त्रास होतोय, मी नाही करू शकत जयंतच्याबद्दल काही, प्लीज ऐकून घे. आणि असं बोलूनच ना तो आता माफी वगैरे मागत असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना, हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.